बीडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाण झालेल्या अशोक सोळंके यांच्याकडून संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलंय। आमदार सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंके आणि साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। आमदार प्रकाश सोळंके पोलिसांवर दबाव टाकून केस मॅनेज करत असल्याचाही आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर आपण बघतोय की सोळंकेच्या कार्यकर्त्याने कशा प्रकारे मारहाण केलेली आहे। तर दुसऱ्या विंडोत आपण संदीप क्षीरसागर यांच्या पीएने कशा प्रकारे मारहाण केली हे बघतोय आणि तिसऱ्या विंडोमध्ये खोक्या भोसले म्हणजेच सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसलेचं नाव सध्या चर्चेत आहे। त्याने कशा प्रकारे मारहाण केली होती हे आपण या 3 दृश्यांच्या माध्यमातून बीडमध्ये नेमकं या आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारे अरेरावी सुरू आहे हे बघू शकतोय। सोळंके आणि सरपंचाचे ग्रामपंचायत सदस्याचे पती माझ्या दुकानात येऊन मला त्यांनी शटर खाली उडून मारहाण केली। तर मारहाण ह्या गोष्टीमुळे केली की ग्रामपंचायत सादोळा या ठिकाणी 2017 पासून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या भ्रष्टाचारासाठी मी नेहमीच माहिती अधिकार आणि विनंती अर्ज पंचायत समिती या ठिकाणी करत आहे, परंतु पंचायत समितीमधील ग्रामसेवक विस्तार अधिकारी BDO कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहेत। मी तिकडे अर्ज दाखल केला की लगेच सुशील सोळंकेला त्या अर्जाची पावती ते फोटो काढून पाठवतात आणि मी माहिती अधिकार का मागतो, ग्रामपंचायतमध्ये लक्ष का देतो, यामुळे सुशील सोळंके आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मला माझ्या दुकानात येऊन मारहाण केली।